एक बायको नसलेला म्हणजेच कमी वयात बायको वारलेल्या म्हाताऱ्याने आपल्या 3 लहान लहान मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळून मोठं केलं, त्यांची लग्न केली. परंतु पुढं जे काही घडलं ते ऐकल्यानंतर तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल. त्यामुळे ही कथा नक्की ऐका. यातून तुम्हाला बरंच काही शिकण्यासारखं भेटणार आहे. कथा छोटी आहे पण महत्त्वाची आहे. कर्तव्याचे फळ विपरीत का मिळावे? एक अतिवृद्ध गृहस्थ डोळ्यात पाणी आणून आपली दुर्दैवी हकीकत श्री महाराजांना सांगू लागले. ते म्हणाले, महाराज, माझी पत्नी माझ्या तरुणपणीच निवर्तली. माझे 3 मुलं त्यावेळी थोडी लहान लहान होती. लोक लग्नाचा आग्रह करू लागले, पण सावत्रपणाचा धोका नको म्हणून मी पुन्हा लग्न केले नाही. मुलांच्या खाण्यापिण्याकडे, कपड्यालत्यांकडे व शिक्षणाकडे मी स्वतः लक्ष देऊन त्यांना वाढविले. मुलांचे उत्तम चालले आहे. पण आता सुना आणि मुले मला म्हणतात, तुम्ही निघून जा, चालते व्हा. ते पुढे म्हणाले, महाराज, स्वतःच्या सुखाचा पूर्ण त्याग करून मुलांच्या बाबतीतले आपले कर्तव्य मी इतके मनापासून केले, त्याचे असे विपरीत फळ मला का मिळावे? म्हाताऱ्याची ही व्यथा पाहून आजूबाजूच्या मंडळींनाही फार वाईट वाटले. तेवढ्यात श्री महाराज प्रेमाने म्हणाले, अरे रे, मुलांनी असे करणे अगदी गैर आहे. खरंच ते त्यांच्या हिताचं पण नाहीये. तुम्हाला म्हातारपणी असे वाईट वागवण्यात ते फार चूक करीत आहेत. त्यांची असू द्या, पण तुम्ही शेवटी जो प्रश्न विचारला तो मात्र सायुक्तिक नाही. असा विचार करा की कर्तव्य म्हणजे काय. मी जे करायला पाहिजे त्याचे नाव कर्तव्य. आता मी जर ते करायलाच हवे तर तो म्हणजे दुसरा कसा वागतो याचा संबंध येतोच कुठे? म्हणजेच फळाचा संबंध यात येत नाही. कोणत्याही कर्माचे फळ प्रारब्धाप्रमाणेच मिळते. म्हणून तुम्ही आपले कर्तव्य चोखपणे करत राहा आणि ते चोखपणे जर तुम्ही केले तर याचे समाधान वाटू द्या. आणि आजची स्थिती आपल्या प्रारब्धानुसार आलेली आहे हे ओळखून त्याबद्दल खंत बाळगू नका. मनाला नामात गुंतवा आणि आपले कल्याण करून घ्या. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले अथवा वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, मी देवाचं एवढं केलं, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते? पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम असतो. त्याला देव किंवा संत काय करणार? समजा आपल्याला काही पैशांची जरुरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे. पण आपल्या स्वतःच्या नावावर जर बँकेत पैसे नसेल तर तो मॅनेजर असूनही काहीही करू शकत नाही. फार फार झालं तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देऊ शकतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर ते कुठून आपल्याला मिळणार? संत फार तर जरुरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करील इतकंच. म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे. मनुष्याच्या जीवनात केव्हा तरी असा प्रसंग येतो की तो अतिशय हतबल होतो. अशा या कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो, अनेक व्रत उपवास करतो, पण देव त्याला लवकर मदत करत नाही. परंतु एक घटना मात्र निश्चित घडते आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी राहते आणि संकटात आपली इतकी मदत करते की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो. आपण नंतर म्हणतो सुद्धा की त्यांनी अगदी देवासारखी मदत केली. येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व ईश्वराच्या मर्जीनुसार घडत असते आणि ती मदत सुद्धा ईश्वर करत असतो. मदत करणाऱ्या व्यक्तीला बुद्धियोग देण्याचे कार्य सुद्धा ईश्वराचेच आहे. पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते व आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरतो. असे घडू नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटे बसावे आणि आपल्या कठीण प्रसंगी मदत केलेल्या व्यक्तींची आठवण करावी आणि मनोमन देवाचे आभार मानावे आणि एक निश्चय करावा की आपणही अशीच कोणाची तरी मदत करू, जेणेकरून ईश्वराची ही व्यवस्था अव्याहतपणे चालू राहील. रामकृष्ण हरी.